नमस्कार. मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. एक जाहिरात आली आणि त्या जाहिरातीनं ती जाहिरात आहे अंगणवाडी मुख्य सेविकेची आणि त्यामुळं अनेकांचं कन्फ्युजन झालं. सर, ती जाहिरात कोणासाठी आहे, कोण फॉर्म भरू शकतं, काय 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 अनेकांना स्वतंत्र उत्तर देण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या शंका दूर करतो आणि आगामी येणाऱ्या जाहिरातीबद्दल तुम्हाला माहिती देतो. तर आजचं सेशन असणारे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या भरती प्रक्रियेसाठी आत्ता जी जाहिरात आलेली आहे ती अंतर्गत पदासाठीची जाहिरात आहे आणि ती फक्त नागरी विभागासाठी, शहरी विभागासाठी जाहिरात आहे. आगामी लवकरच अंतर्गतची ग्रामीण आणि सरळ सेवा भरतीची जाहिरात येणार आहे आणि मग त्यानुसार या सगळ्या परीक्षा होऊन एकाच वेळी ही सगळी प्रक्रिया होणार आहे. पण अगोदर नागरीची जाहिरात आलेली आणि ह्यात बाकीच्या पुढच्या येतील. आता तुम्हाला आजच्या सेशनमध्ये तुम्हाला भरती कोणासाठी असते, पात्रता काय लागते, अभ्यासक्रम काय आणि तयारीची स्ट्रॅटेजी काय, एवढं मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये छोट्याशा व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्हाला माहिती सांगणार आहे. म्हणून चॅनलवर नवीन असाल पहिले सबस्क्राईब करा, लाईकच्या बटनवर क्लिक करा आणि अंगणवाडी पात्र असणाऱ्या आपल्या सर्व मैत्रिणींसाठी, भगिनींसाठी ही लिंक शेअर करायला विसरायचं नाही. पहिला मुद्दा आहे भरती कोणासाठी. तर ही भरती फक्त आणि फक्त महिलांसाठी असते. पहिला महत्वाचा मुद्दा क्लिअर. पुरुषांसाठी नाही, महिलांसाठी. आणि ही नोकरी अतिशय भारी नोकरी आहे बघा, खूप चांगली नोकरी आहे, त्याच्यामुळं ही संधी सोडायची नाही. यानंतर ही भरती प्रक्रिया दोन पद्धतीनं होते. दोन पद्धतीनं कसे, तर पहिली पद्धत आहे सरळ सेवा भरती. ओके, 50% जागा ज्या आहेत या सरळ सेवा भरतीनं म्हणजे निम्म्या जागा सरळ सेवा भरतीनं भरल्या जातात. आणि दुसरा प्रकार जो आहे तो अंतर्गत भरती. काय? अंतर्गत भरती, डिपार्टमेंटल भरती हा दुसरा प्रकार आहे आणि यामधून 50% जागा भरल्या जातात. आता यामध्ये पुन्हा काय होतं, ग्रामीण आणि नागरी अशा दोन प्रकारामध्ये जाहिराती सुटतात आणि या दोन प्रकारामध्ये भरती प्रक्रिया पार होते. झालं. भरती कोणासाठी? महिलांसाठी. आणि भरती प्रक्रिया दोन टप्प्यामध्ये, दोन अर्थात दोनच्या परत 3. सरळ सेवा 50%, अंतर्गत 50%. अंतर्गत मध्ये पुन्हा ग्रामीण आणि नागरी अशा पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल सरळ सेवा भरती कोण देऊ शकतं आणि अंतर्गत भरती कोण देऊ शकतं? सरळ सेवा भरती ज्या महिला पदवी प्राप्त आहेत अशा महिलांना ही सरळ सेवा भरती देता येते, म्हणजे ग्रॅज्युएशनवाल्या सर्वांना. यामध्येही होम सायन्स वगैरे असे काही स्पेसिफिक सब्जेक्ट त्यांनी दिलेत की त्या सब्जेक्टला प्राधान्य दिलं जाईल असं दिलेलं आहे. प्राधान्य दिलं जाईल म्हणजे आपल्याला ग्रॅज्युएशन पाहिजे इथपर्यंत क्लिअर. याच्यानंतर इकडं तुम्हाला 10 वर्ष, किती? 10 वर्ष अंगणवाडी सेविका 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही सलग ड्युटी केलेली पाहिजे, करत असायला 10 वर्ष कंप्लीट झालेले पाहिजे. ओके. आणि मग वयाची अट सुद्धा त्यांनी आता बदलवलेली आहे. 50 वर्ष. 50 वर्ष, जास्तीत जास्त 50 वर्ष वयोमर्यादा पाहिजे. आता ज्या त्या जाहिराती सुटतील त्या वेळेस काही अजून किरकोळ चेंजेस होऊ शकतात, पण आत्ता तरी ही प्रोसेस आहे. आता पुढे पात्रता. मी आता तुम्हाला तेच सांगितलं की पहिला जो प्रकार आहे सरळ सेवा भरती, या सरळ सेवा भरतीमध्ये पदवी ज्या महिला पदवी प्राप्त आहेत त्या सर्व फॉर्म भरू शकतात.
आणि रेग्युलर आपल्या स्पर्धा परीक्षेची जी वयाची अट असणार आहे 38-40, बरोबर, हीच वयाची अट रेग्युलर पद्धतीनं. यानंतर अंतर्गत जे आहे, अंतर्गत तुम्हाला आता सांगितलं की अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीस नाही, सेविका म्हणून 10 वर्ष सलग सेवा केलेली पाहिजे, सेवा सुरू पाहिजे 10 वर्ष. ओके. आणि वयाची अट यांना आता 50 वर्षाची दिली, मॅक्सिमम 50 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. झाली. पात्रता झाल्यानंतर पुढचा अभ्यासक्रम हा महत्वाचा मुद्दा आहे. तर आत्ता पाठीमागे जी भरती झाली तो अभ्यासक्रम, त्याच्यामध्ये काही चेंज झालं नाही, फक्त तो आता IBPS न घेतला होता, आता TCS घेते, पण अभ्यासक्रम तोच आहे. कोणता अभ्यासक्रम आहे पा, तर हा समोरचा अभ्यासक्रम. मग यामध्ये इंग्लिश, मराठी, GS, गणित व बुद्धिमत्ता चाचणी आणि तांत्रिक घटक, ज्याला महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेली कायदे व योजना. पा, टोटल पेपरला 1.5 तासाचा वेळ असतो, दिव्यांगांसाठी 2 तासाचा वेळ असतो. ओके. आता पा, इंग्लिश, या इंग्लिश मध्ये 10वी स्तर आहे. हे अंतर्गतचा अगोदर सांगतोय. अंतर्गत भरतीमध्ये इंग्लिश 10वी स्तर आणि 10 प्रश्न 20 मार्कांसाठी, म्हणजे एक प्रश्न 2 मार्कांसाठी. मराठी पा 10वीच्या स्तरावर आहे, म्हणजे सोपी आहे, मराठीतूनच असणार, साहजिकच आहे. 20 प्रश्न 40 मार्क, म्हणजे इंग्लिशच्या दुप्पट आहे. यानंतर पा, सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ता चाचणी असे एकत्र दिलेत. 12वी पातळी आहे, स्तर आहे, आणि 40 प्रश्न 80 मार्क. अर्थातच सामान्य ज्ञानासाठी 20 प्रश्न 40 मार्क आणि गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी 20 प्रश्न 40 मार्क, असे 40 आणि 40 80 मार्कांसाठी तुम्हाला हा टोटल भाग त्यांनी दिला. आणि यानंतर मग ज्याला आपण तांत्रिक घटक म्हणतो तो मात्र इथं अंतर्गत वाल्यांसाठी पदवी लेवलचा आहे. मराठीतून प्रश्न येणार आणि सर्वात जास्त मार्काला आहे 30 प्रश्न 60 मार्काला, आणि यावरच तुमचं मेरिट ठरणार. 100 प्रश्न 200 मार्क. मागच्या वेळी जी भरती झाली IBPS ने घेतली, आता मात्र TCS कडे. आता मी तुम्हाला सरळ सेवा भरती सांगतो. सरळ सेवा भरती हाच पॅटर्न आहे, काहीही चेंज नाहीये. फक्त तुम्हाला इथली काठिण्य पातळी ही 12वी दिली आणि बाकी या सगळ्या ठिकाणी पदवीची काठिण्य पातळी आहे. म्हणजे काय, तांत्रिक घटक सोडता बाकीच्या विषयाची काठिण्य पातळी ही सरळ सेवावाल्यांची जास्त आहे आणि तांत्रिकची कमी आहे. अंतर्गत भरतीवाल्यांचं उलट आहे. तांत्रिक घटक पदवी लेवलचा आहे, म्हणजे जास्त डीप प्रश्न येणार, आणि इतर विषयांवरचे प्रश्न बघा 10वी आणि 12वी म्हणजे सोप्या लेवलचे येणार. अशा रीतीनं विषय तांत्रिक भरतीला, अंतर्गत भरतीला आणि सरळ सेवा भरतीला सेम आहेत, फक्त काठिण्य पातळीमध्ये फरक आहे. आणि म्हणून चांगली परफेक्ट तयारी केली तर अंतर्गत भरती असू द्या, सरळ सेवा असू द्या, दोन्हीही तुम्ही क्रॅक करू शकता. ओके झालं. आणि सगळं ऑब्जेक्टिव्ह असणारे ऑब्जेक्टिव्ह बहुपर्यायी प्रश्न. आता तुम्हाला संदर्भ साहित्य, कोणती पुस्तके वापरायची. संदर्भ साहित्य इंग्लिशसाठी आत्तापर्यंतची जरी प्रश्नपत्रिका पाहिली तर एकदम सोपे, वर्ग 3च्या पुढं काही आलेलं नाही. MJ शेख सरांचं पुस्तक वापरा. मराठी व्याकरणासाठी ज्ञानराज प्रकाशन, ज्ञानराज ज्ञानेश्वर सरांचं, किंवा मोरा वाळंबे सरांचं पुस्तक वापरू शकता. यानंतर सामान्य ज्ञानामध्ये पाठ्यपुस्तकी सगळ्यात महत्वाची. पाठ्यपुस्तकासोबत मग तुम्ही के सागर, एकनाथ पाटील, आता दीपस्तंभ प्रकाशनची ही नवीन आवृत्ती, म्हणजे दीपस्तंभ प्रकाशन हे अतिशय चांगल्या पद्धतीने आलंय. लोकसेवा प्रकाशन, GS ची अनेक पुस्तके आलेली आहेत मार्केटमध्ये, पण सुरुवात पाठ्यपुस्तकापासून करायची. यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान, जो तांत्रिक घटक आहे, याचं परिपूर्ण असं पुस्तक नाही.
म्हणून याच्या पीडीएफ नोट्स ज्या आहेत या पीडीएफ नोट्स काम आमचं सुरू आहे आणि परिपूर्ण पीडीएफ नोट्स तुम्हाला मिळून जातील. काही काळजी करू नका, एक 15 दिवसात आपल्या कंप्लीट होतील. यानंतर पहा गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित. यामध्ये आता पहिलं 5वीला होतं, आता 4थी आणि 7वी स्कॉलरशिपची पुस्तकं गणित बुद्धिमत्ता चाचणीसाठी बेसिक पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये नितीन महाले सरांचं गणिताचं पुस्तक आणि जी किरण किंवा अनिल अंकलगी यांचं बुद्धिमत्ता चाचणीचं पुस्तक रेफर करायचं. आणि कॉम्प्युटरवर प्रश्न येतात बघा, तर मिसाळ सर यांचं कॉम्प्युटरचं पुस्तक आहे बघा छोटंसं, तेवढं ते रेफर करायचं. अशा रीतीनं सेल्फ स्टडीसाठी आवश्यक पुस्तकं मी तुम्हाला सांगितली. हे पुस्तकं झाल्याने आता तुम्हाला की या अंगणवाडी मुख्य सेविका तथा पर्यवेक्षिका सरळ सेवेमधली असू द्या नाही तर अंतर्गत मधली असू द्या, यासाठी सर्व विषयांचा सर्व घटकांचा रेकॉर्डेड लेक्चरचा लाईव्ह लेक्चरचा टॉपिक वाईज टेस्टचा टोटल टेस्टचा आपला कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये सुरू आहे. आणि मग हा कोर्स तुम्ही आत्ताची आत्ता जॉईन कराय, याच्यासाठी 6 महिने व्हॅलिडिटीचा कोर्स आहे. मात्र आज त्याच्यावर आज रात्री 12 वाजेपर्यंत त्यावर ऑफर आहे. हा जो कोर्स आहे हा 2000 रुपयाचा कोर्स मात्र तुम्हाला फक्त 999 रुपयामध्ये तो आज उपलब्ध आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाची ऑफर एक दिवस नागपंचमी निमित्तानं आपण सुरू ठेवली. आणि म्हणून याचबरोबर या घटकाबरोबर जर तुम्हाला इतर विषयांचा तुम्ही एखादा कोर्स टीईटी पेपर 1चा वगैरे कोर्स जॉईन केलाय, तलाठीचा जॉईन केलाय, पण सर आम्हाला अंगणवाडीचा जो तांत्रिक घटक आहे तो तांत्रिक घटक स्वतंत्र जॉईन करायचा आहे, तर सेपरेट तांत्रिक घटक जो आहे 30 प्रश्न 60 मार्कांसाठीचा त्याचाही कोर्स आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशनमध्ये सुरू आहे. रेकॉर्ड स्वरूपात लाईव्ह स्वरूपात. आणि या तांत्रिक कोर्समध्ये तुम्हाला या विषयाची पीडीएफ नोट्स फ्री स्वरूपात मिळेल, जी डाउनलोड करून तुम्ही झेरॉक्स काढू शकता. ओके, मग हा तांत्रिक कोर्सही जॉईन करण्यासाठी प्ले स्टोअरला जायचं, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्यामध्ये अंगणवाडी नावाचं फोल्डर आहे, त्या फोल्डरमध्ये तुम्हाला हे दोन्ही कोर्स दिसतील. याचबरोबर आपण इथून पुढे दर रविवारी अंगणवाडी मुख्य सेविकेची सर्व विषयांची डेमो टेस्ट सिरीज सुद्धा सुरू करत आहोत. डेमो टेस्ट सिरीज यामध्ये तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्कांची टेस्ट दर रविवारी सोडवायला येईल आणि तिच्या विश्लेषणाचं लेक्चर सुद्धा मिळेल. आणि ती सुद्धा आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन मधूनच तुम्हाला ती सोडवता येईल, घेता येईल. चला, या व्यतिरिक्त अजून काही अडचण असले तर माझा नंबर 94 20 75 22 45 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. काही शंका असल्यास तुम्हाला अपडेट दिली जाईल, तुम्हाला ॲक्युरेट माहिती दिली जाईल. ओके, मग आजच्या या लेक्चरमध्ये आपण थांबणार आहोत. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.